महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी महाराष्ट्रामधल्या गावखेड्यामधल्या पानंद रस्त्यासाठी फार महत्त्वपूर्ण आणि अतिशय शेतकऱ्यांच्या हिताची वाड्या वस्त्या जोडणारी अशी महत्त्वपूर्ण ही योजना या महाराष्ट्रामध्ये लागू केली आणि यामध्ये या जिल्ह्यामध्ये नव्हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी 25 किलोमीटरला आज या ठिकाणी मान्यता देण्यात आली। पुढच्या आठवड्यामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्टर, कारण कॉन्ट्रॅक्टरचे दर गेल्या टंचाईच्या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर फाइंडिंग होऊन साधारणतः 8 दिवसामध्ये या कामाच्या रस्त्याला सुरुवात होईल आणि पावसाळ्यापूर्वी म्हणजे जूनपूर्वी किमान 500 किलोमीटरचे रस्ते तरी या तालुक्यामध्ये झाले पाहिजेत। अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी प्रांत मॅडम असतील, तहसीलदार असतील आणि सगळी टीम असेल यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। आज या ठिकाणी मंजुरी देऊन या कामाला आम्ही शुभारंभ केलेला आहे। माळशिरस तालुक्यामधले हे गावखेड्यामधले पानंद रस्ते सगळे जोडावेत आणि या शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये होणारे हाल त्या ठिकाणी रोखले जावेत अशा उद्देशानं हा तालुका गतिमान पद्धतीनं या रस्त्याच्या कामामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठीच आज या मीटिंगचा उद्देश होता। तालुक्यासाठी किती रस्ते मंजूर आहेत आणि ते कधी सुरू होतील? साधारण 1000 किलोमीटरचे रस्ते आम्हाला या वर्षभरामध्ये करायचे आहेत आणि ते येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्या पद्धतीचं प्लॅनिंग आहे, त्या पद्धतीचे मोजणी बाकीचं सगळा स्टाफ या ठिकाणी काम करतोय आणि 3 महिन्यामध्ये किमान 500 किलोमीटरचे तरी रस्ते या ठिकाणी पूर्ण करू अशी अपेक्षा। या रस्त्यासाठी जे काही वाद होते मध्यंतरी मीटिंगमध्ये, जे शेतकऱ्यांनी वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला, ते वाद मिटलेत का आणि ते कसे मिटणार आहेत भविष्यात? नाही, या ठिकाणी कोणालाही रस्ता अडवता येणार नाही। 25 लोकांना 50 लोकांना रस्ता हवा असतो आणि एका दुसरा त्या ठिकाणी शेतकरी रस्त्याची अडवणूक करतो। त्यासाठी कठोरपणानं त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी निर्देश दिलेले आहेत। त्याचे सगळे म्हणजे आधार कार्डसह सर्व प्रकारचे त्याच्यावरती बॅन आणला जाईल आणि त्या शेतकऱ्याला पुढं अशा पद्धतीची अडवणूक करणं हे शक्य होणार नाही अशा पद्धतीनं। आणि आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी तक्रारी नाहीत, सुलभपणाने रस्ते होऊ शकतात असे रस्ते घेतले।